वेदाचे बाबा, तुमचं चुकतंय. माझे बाबा कधीच खोटं बोलू शकत नाही. मीरा, माझी आई सुद्धा कधी खोटं बोलणार नाही. आणि तुझे बाबा आहेत म्हणून त्यांना सोडलं. नाहीतर रामपूर यांच्या घरात येऊन माझ्या आईवर असले आरोप करणाऱ्या व्यक्तीला मी जीव. चल. मीरा, बाबांनी इथे यायला नको होतं. त्यांनी आईंवर खूप चुकीचे आरोप केलेत. काही झालं ना तरी सुद्धा माझे बाबा असा आरोप कोणावर लावणार नाही. म्हणजे काय म्हणायचंय तुला? आई चुकीच्या आहेत. मीरा, लहानपणापासून बघतीये मी त्यांना. त्या अनाथ आश्रमात त्यांनी मला लहानाचं मोठं केलंय. अथर्व आणि अनन्या सावत्र मुलं असताना सुद्धा त्यांना स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त जीव लावलाय. मी अनाथ होते अगं. मला अथर्वची बायको आणि स्वतःची सून म्हणून या घरात आणलं त्यांनी. ती माया, तिच्याशी तर काही संबंधही नव्हता त्यांचा. फक्त माझी मैत्रीण आहे म्हणून माझ्या शब्दाखातर तिला या घरात जागा दिली त्यांनी. त्या चुकीचं वागू शकतात. मीरा, माझा आईंवर पूर्ण विश्वास आहे. तसं असेल ना तर माझा सुद्धा माझ्या बाबांवर पूर्ण विश्वास आहे. लोकांना वाटत असतील ते वेडे, पण मला नाही वाटत. आणि हो ताई, त्या मांत्रिकापासून बाबांनीच तुला वाचवलं होतं. हो, वाचवलं. ते मी अमान्य करतच नाहीये, पण म्हणून त्यांनी आईंवर असे आरोप करावे हे मला पटत नाहीये मीरा. आणि मुळात ते मायाने केलं होतं, आईंनी नाही. तुला बाबांची बाजू पटत नाही तर ह्यात तुझा दोष आहे. आणि बाबांच्या प्रेमाखातर जर तुला सत्य दिसत नाही तर हा तुझा दोष आहे. मंजिरी, जिंकलीस तू, जिंकलीस तू. मनुष्य आणि आत्म्यामध्ये मनभेद सुरू झालेत. जिंकलीस तू. मंजिरी, मंजिरी, शांत हो. दादासाहेब, मंजिरी, शांत. हे बघ, चालताना अंगावर धूळ उडाली म्हणून आपण काही मलिन होत नाही. दादासाहेब, सगळं संपलं, सगळं संपलं. मी वाईट ठरले. माझी आता जगायची इच्छा नाहीये दादासाहेब. मंजिरी, दादासाहेब, तो शिवनाथ जे काय बोललाय ते सगळं खोट आहे, सगळं खोट आहे. तुम्ही हवं तर अग्नी परीक्षा घ्या माझी. मंजिरी, तू कसलंही स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये.
दादासाहेब हे तुम्हाला वाटतंय, पण बाकीच्यांचं काय? दादासाहेब, ते दिवस आठवले ना की मनाला खूप वेदना होतात. तेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यात आलात, मला आधार दिला. पण आता पुन्हा तेच दुःख, तेच आरोप समोर आलेत. आपल्या घरातले माझ्या समोर येऊन बोलणार नाहीत, पण ही गोष्ट मी इतके दिवस त्यांच्यापासून लपवून ठेवली. तेव्हा त्यांना असंच वाटणार की मी खोटी आहे, मी खोटं बोलतेय. दादासाहेब, मी जर का त्यांच्या नजरेतून उतरले ना, तर या घरातच काय, या जगात सुद्धा राहायची इच्छा नाही माझी. मंजिरी, घरातलं कुणीही तुझ्याविषयी संशय घेणार नाही. आणि तरी तुझ्या मनात जी शंका आहे ती मी स्वतःहून दूर करीन. या घरातल्या तुझ्या स्थानाला कुणीही धक्का लावू शकत नाही. मीरा, तुला वाटत असेल की दामोदर काका आणि अजित जे वागले ते चुकीचं वागले, पण तू तिथे होतीस ना. तू बघितलंस तुझे बाबा कसे वागले, ते काय बोललेत. मलाही त्यांचा प्रचंड राग आला होता मीरा. ठीक आहे, मे बी त्यांची चूक नसेल, ते डिस्टर्ब आहेत जरा आणि म्हणून ते असं खोटं बोललेत. मीरा, काहीतरी बोल. मीरा प्लीज, असं निघून जाऊ नकोस. ऐक. दादा, बाबांनी सगळ्यांना खाली बोलवलंय. येतो आम्ही. तुझा मीरा, बोल काहीतरी.